नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी बिभीषण महादेव जाधव, राहणार टाकळी, तालुका माडा, सोलापूर जिल्हा. हा स्लरी फिल्टर आहे. हा दीपज्योती कंपनीचा 2015मध्ये मी फिल्टर खरेदी केलेला आहे. आता 2024 आहे. तर माझा म्हणण्याचा उद्देश आहे की 2015 ते 24 7-8 वर्षामध्ये हा अगदी चांगल्या पद्धतीने, चांगल्या क्वालिटीने, चांगल्या मटेरियलचा वापर केल्यामुळे आतापर्यंत कोणताही प्रॉब्लेम नाही आणि सगळं ह्याच्यामध्ये हेवी प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे आणि हा मेंटेनन्स फ्री आहे. याच्यात 8-9 वर्षामध्ये कोणताही मला प्रॉब्लेम किंवा अडथळा आलेला नाही. आतापर्यंत हा चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित काम चालू आहे. तर याच्यामध्ये असा फायदा आहे, 1000 लिटर स्लरी तयार केल्यानंतर आउटपुट ही तेवढंच बाहेर पडतं. जेवढं टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये तेवढंच बाहेर येतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आत स्लरी थांबली जात नाही किंवा नंतर पाणी टाकून परत बाहेर काढायचं असं याच्यामध्ये काही सिस्टीम नाही. वन टाईम याच्यामध्ये जेवढं टाकायचं, जेवढं फुल करायचं तेवढा 1000 लिटर टाकू शकता आणि तेवढंच आउटपुट घेऊ शकता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बाकीच्या फिल्टरमध्ये ही सिस्टीम अजिबात नाही. 1600 लिटर 1500 लिटर असेल तर त्याच्यात 200 लिटर 400 लिटर पाणी अडकून राहतं आणि 1000 लिटरच बाहेर पडतं. त्याच्यामध्ये समस्या अशी होती की स्लरी तर बाहेर निघतच नाही आणि स्लरी आत थांबून राहिल्यामुळे काळे पडून ते खराब होण्याची शक्यता जास्त असते किंवा खराब होतेच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की याचं फायबर जे आहे ते व्हाईट प्रकारचं आहे आतील. त्याचा फायदा असा होतो की सूर्याची किरणे कलर व्हाईट असल्यामुळे आतील व्हाईट आणि बाहेर येलो कलर आहे, तर सूर्याची किरणे या टाकीवर ते परावर्तित होतात. त्याचा फायदा असा होतो की याच्यामुळं स्लरी खराब होत नाही. तसं दुसऱ्या फिल्टरचं कलर वरून वेगवेगळ्या प्रकारचे कलर येतात. त्याचा तोटा असा होतो की ती सूर्याची किरणं शोषली जातात आणि स्लरी खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे ह्याही कंपनीने याच्यामध्ये फायदा दिलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा की इनपुट जेवढा आहे तेवढा आउटपुट निघणं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की फायबर व्हाईट कलरचं आतमध्ये दिलेला आहे, टाकीला येलो कलरचं दिलेलं आहे, याच्यामुळे स्लरी खराब होत नाही. आणि तिसरा मुद्दा की हे स्टँड दिलेलं आहे एक्स्ट्रा कंपनीनं, ते दुसऱ्या कोणत्याही स्लरी फिल्टरचे संघ येत नाही. त्याचा फायदा असा होतो की आपल्याला बाकीचे फिल्टर जर घेतले तर याच्या व्यतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात, पण आपल्याला त्याचा फायदा होतो की हे कंपनीचं स्टँड आपल्याला फिल्टरसोबतच मिळतं आहे. याचा फायदा असा की आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हा स्लरी फिल्टर शिफ्ट करू शकतो काय कारणास्तव. तसं दुसरा फिल्टर जर एका जागेवर फिटिंग केलं किंवा एका जागेवर ठेवला तर तो उचलू शकत नाही किंवा निघून जाऊ शकत नाही. तसा हा आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी शिफ्ट करू शकतो. अशा 2-3 प्रकारच्या महत्त्वाच्या चांगल्या बाबी कंपनीने याच्यामध्ये ॲडिशनल दिलेल्या आहेत आणि याचा शेतकऱ्याला फायदाही होऊन जात आहे. धन्यवाद. ह्या पूर्ण सेटमध्ये टोटल 3 वॉल आहेत. हा आउटलेट आहे, हा फ्रेश वॉल आहे आणि ही स्लरी तयार झालेली याच्यामधून पूर्ण फिल्टर होऊन बाहेर पडते आणि हे स्टेररच्या साह्याने ढवळलं जातं आहे. याच्यामध्ये पूर्ण ढवळण्याचा एवढाच उद्देश की जीवाणूंना ऑक्सिजन भेटला पाहिजे त्याच्यासाठी हा स्टेररचा आपण उपयोग करत आहे. याचा बी उपयोग आपण याच्यासाठी करू शकतो आणि याच्यामुळं जीवाणूंना आपलं ऑक्सिजन पुरवठा होत. हा जीवामृत संचामध्ये ऑक्सिजन मीटर हा ॲडिशनल पार्ट दिलेला आहे. ह्याचा एक फायदा असा आहे की हा जर ऑक्सिजन मीटर लावला तुम्ही याच्यामध्ये तर स्लरी तुम्ही काय कारणास्तव तयार झाल्यानंतर 72 तासामध्ये वापरू नाही शकला. समजा नंतर 1-2 दिवसांनी तुम्हाला वापरायचं असेल तर हा ऑक्सिजन मीटर जर चालू असेल याच्यामध्ये तर स्लरी खराब होत नाही अजिबात. 5 दिवस जाऊ द्या, 6 दिवस जाऊ द्या, 7 दिवसापर्यंत काही प्रॉब्लेम येत नाही, असा माझा अनुभव आहे याच्यामध्ये. हा ऑक्सिजन मीटर असं चालू केल्यानंतर असं पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्या जीवामृतामध्ये ऑक्सिजन रिलीज होतो आणि असे पूर्ण बबल येतात आणि खाली जीवाणूंना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. याच्यामध्ये आपलं शेण याच्यामध्ये टाकल्यानंतर 72 तासामध्ये फर्मेंटेशनची क्रिया पूर्ण होते, पूर्ण तयार होण्याची.
आणि तयार झाल्यानंतर इकडं आपल्याला अशा पद्धतीची एकदम चांगल्या स्वच्छ प्रकारची स्लरी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या क्वालिटीची स्लरी याच्यामध्ये पूर्ण येते. आपल्याला जीवामृत जर शेतीला जर सोडायचं असेल तर याच्यामध्ये आपण 2 प्रकारे जीवामृत शेतीला सोडत आहेत. एक तर हा पाईप डायरेक्टली लावून इथून चालू करू शकतो, नसेल तर हे जीवामृत आपण इथं सोडून हा पाईप याच्यामध्ये टाकून ही 1 HP मोटर आपली इकडं आहे, ह्या पद्धतीनं आपण इथं पाईप टाकून किंवा हे चालू करून विहिरीमध्ये खाली पुटवालला गेलेला आहे मोटरच्या. आणि पुटवालला देण्याचं कारण म्हणजे एकसारख्या दाबाने सगळीकडं जीवामृत व्यवस्थित जातं. वेंचुरीमध्ये दाब कमी केल्यानंतर प्रत्येक लॅटरला किंवा प्रत्येक जाग्यावर आपले स्लरी जाऊ शकत नाही. खतं असतील, स्लरी असेल तर ते जाऊ शकत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं पुटवालला देण्याचा तो एक फायदा आहे. आपल्याला आपल्या शेतीसाठी चांगल्या क्वालिटीचं जीवामृत मिळावं म्हणून ह्या माझ्याकडे 1-2 देशी गाय आहेत. गीर गाय आहे आणि एक खिल्लार आहे. तर ह्याच्यावर कोब्यावर शेण याचं असतंय. शेणामध्ये काय खडे वगैरे येत नाहीत. शेण चांगल्या उत्कृष्ट प्रकारचं इथं आपल्याला याच्यामधून मिळालं जातं. आणि आपण चारा वगैरे इथं टाकून चांगला हिरवा चारा, नंतर चारा पण चांगला असल्यानंतर तर त्याच्यामध्ये जीवाणूंची शेणामध्ये येण्याची पण क्वालिटी चांगली असते. जसं आपण आहार चांगला खाल्ला तर आपल्या शरीरासाठी चांगली एनर्जी मिळते, तशी शेणातून त्यांचा आहार असाल तर इथं पण जीवाणूची संख्या जास्त त्याच्यामध्ये तयार होते. आणि हे शेण मिळाल्यानंतर आपण अशा प्रकारचे इथून गोमूत्र इकडं पकडलं जातं याच्यामधून इकडं. हे पूर्ण ऑटोमॅटिक अशा प्रकारचे इथं ह्याच्यात हे साठवलं जातं. हे याच्यासाठी काय वगैरे बाकीचं काय प्रोसेस नाही, इथं फक्त लावलं जातं आणि ऑटोमॅटिक याच्यामध्ये येतं. आणि हे तो ओतून आपण अशा प्रकारचे इकडं ड्रम आहेत याच्यामध्ये खाली साठवून केली जाते, स्टोअर करून ठेवलं जातं. हे ह्या स्लरी फिल्टर 2015 पासून आपण वापरत आहे. तर स्लरी फिल्टर वापरण्याचा फायदा काय आहे, थोडं मी 2015 मध्ये रिसर्च करून माझ्या असं लक्षात आलं की पूर्ण 100% केमिकल वापरल्यानंतर शेतीमध्ये ॲव्हरेज चांगल्या प्रकारचं मिळत नाही. जिथं 100% खर्च करत होतो मी, बाबा 20,000 रुपये मी रासायनिक खताला वापरत होतो, तर आता त्याच्यातला मी जवळजवळ 50% खर्च कमी केलेला आहे. 50% रासायनिक वापरतो आणि 50% मी याच्यावर खर्च करतो, स्लरीवर. तर पहिला केमिकलवर खर्च करून तेवढं उत्पन्न निघत नव्हतं. आपण ट्रायल बेस म्हणून एक 35 गुंठ्याचा प्लॉट होता, जीवामृत स्पेशल घेतलं होतं आपण त्याला, आणि एक 50% रासायनिक थोडं वापरलं होतं. तर 35 गुंठ्यामध्ये 112 टन 556 किलो ॲव्हरेज आपल्याला 86-032 या व्हरायटीमध्ये मिळालं. त्याचाच खोडवा 12 महिन्यात 97 टन गेला आणि त्याचं तिसरं पीक 85 टन गेलं. आणि आपल्याला त्याच्यात 2 पुरस्कार हे साखर संघाचे मिळालेले आहेत. एवढ्या कमी क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट आपल्या स्लरी व्यवस्थापनामुळं झालं. तर मी साधारण एक 10 दिवसाला 1000 लिटर स्लरी आपण त्या 35 गुंठ्याच्या प्लॉटला सोडायचो कंटिन्यू. साधारण महिन्यामध्ये मी 3000 लिटर स्लरी सोडायचो याच्यामध्ये. मग त्याच्यामुळं मला अगदी चांगल्या प्रकारच्या ॲव्हरेज आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली. तर हा शेतकऱ्याने एक महत्त्वाचा विषय आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने वापरले पाहिजे. रासायनिक शेतीवर आपलं रासायनिक खताने पूर्ण शेती होत नाही. ॲव्हरेज कमी मिळाल्यानंतर शेतकरी लगेच रासायनिक खतं ज्या गोण्या वापरायचं वाढवायचं प्रयत्न करतो. पण तसं न करता 50-50% जर तोड दिली आपण तर अगदी उत्पन्न उत्कृष्ट प्रकारचं येतं आहे असं मला लक्षात आलं याच्यामधून. तर प्रत्येक शेतकऱ्याने हा स्लरी फिल्टर वापरावा आणि आपल्या खर्चामध्ये 50% बचत करावी. जीवामृत स्लरी वापरून आपल्या शेतीमध्ये काय काय बदल घडलेले आहेत किंवा काय वेगळं पण त्याचं आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता माझ्याकडं. माझा पत्ता आहे बिभीषण महादेव जाधव, मुक्काम पोस्ट टाकळी, तालुका माढा, सोलापूर जिल्हा. माझा मोबाईल नंबर आहे 9284 57 57 54.
तर प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं आणि त्याच्या खर्चामध्ये पूर्ण बचत सेविंग करून त्याचा फायदा व्हावा, एवढीच याच्यातून संकल्पना आहे आपली. शेतकरी मित्रांनो, आपण जीवामृत स्लरी दिल्यामुळे हे समोर बघताय तुम्ही, पीक असं उत्कृष्ट प्रकारचं आणि कमी खर्चामध्ये. याचा खर्च काय असा 20-30% फक्त खर्च आहे आणि एवढ्या खर्चामध्ये चांगल्या प्रतीचं पीक येतं याच्यामध्ये. आणि आंतरपीक म्हणून याच्यामध्ये केळीमध्ये आपण हे झेंडूचं पीक केलेलं आहे. तर स्लरी दिल्यामुळे याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव वगैरे काही एवढ्या प्रमाणात होत नाही. आणि हा आपला दुसरा फायदा, याच्यामध्ये बोनस मिळतो आहे आपल्याला. आणि रोग वगैरे काही नाही याच्यावर, प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे पीक पण चांगलं दिसतं आहे आणि आपला त्याच्यात फायदा पण होतो आहे. स्लरीमुळे हा जे ह्याच्यामध्ये कलर येतो आहे, तर हा स्लरी नसेल तर असला दुसऱ्या केमिकलच्या ह्याच्या पिकावर असा कलर येऊ शकत नाही, हा पोपटी कलरचा. स्लरी व्यवस्थापनामुळे हे क्वालिटी याच्यामध्ये तयार होते. स्लरी व्यवस्थापनामुळे क्वालिटी काय बनते याच्यामध्ये उत्कृष्ट. ही केळी बी बघू शकता आणि हे फुलं पण बघू शकता की स्लरीमुळं आपलं फुलाचं तर उत्पन्न वाढलेलंच आहे कमी खर्चामध्ये. आणि याच्यातूनही आपल्याला भरपूर फायदा झाला आहे. तुम्ही स्लरी वापरल्यामुळे कोणत्या प्रकारच्या क्वालिटीची फुले तयार होते ती तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. याच्यावर रोग वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला, हे समोरून पाहू शकता. मार्केटला सध्याला आपला ह्याला 1 नंबर भाव 70 ते 80 रुपये किलो भेटत आहे सध्याला, केवळ हे स्लरीमुळं. आणि ह्याच्यात बी रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो, पण याच्यावर आपला एवढा काही दिसत नाही अजिबात. आज 28 एप्रिल 2024 आहे. आज 29 एप्रिल 2024 आहे. तर सोलापूर जिल्ह्याचं टेम्परेचर 42-43 वर आहे. आणि सध्याला पिकं तर कोमेजून गेलेले आहेत, उन्हाचा शॉक बसत आहे, त्याची ग्रोथ वगैरे काय होत नाही. पण एवढ्या 43 डिग्रीमध्ये आपण केवळ स्लरीच्या वापरामुळे पाहू शकता की किती फ्रेशनेसपणा आहे याच्यामध्ये. केमिकल नसल्यामुळं हा एक आपला स्लरीच्या व्यवस्थापनाने एक आपल्याला फायदा झालेला आहे याच्यामध्ये.